आपण मागच्या प्रकरणात 12 तासाच्या घड्याळाचं रूपांतर 24 तासाच्या घड्याळात आणि या उलट असं शिकलोय. यावरून आपण रेल्वेचं वेळापत्रक कसं वापरायचं आणि आपला प्रवास यात्रा याचं नियोजन कसं करायचं हेही शिकलोय. कृतीला लागणारा कालावधी ठरवा. उदाहरण 1. आता आपण कालमापन कसं करायचं ते शिकूया. समजा लीना सकाळी 8:30 वाजता शाळेत जाते आणि शाळा सुटल्यावर घरी दुपारी 4 वाजता येते, तर ती किती वेळ शाळेत असते? रीत 1. सकाळी 8:30 अधिक 30 मिनिटं बरोबर सकाळचे 9 अधिक 3 तास म्हणजे दुपारचे 12 आणि अधिक 4 तास म्हणजे दुपारी 4. त्यामुळे दुपारी 4 वाजेपर्यंत लागणारा एकूण वेळ बरोबर 4 तास अधिक 3 तास अधिक 30 मिनिटं बरोबर 7 तास 30 मिनिटं. त्यामुळे एकूण वेळ 7 तास 30 मिनिटं. आता दुसरी रीत पाहूया. 12 ताशी घड्याळाचे 24 ताशी घड्याळात रूपांतर करूया. म्हणजेच दुपारचे 4 म्हणजे 12 अधिक 4 बरोबर 16 आणि सकाळचे 8:30 बरोबर 8.5 तास. त्यामुळे 16 तास 0 मिनिटं वजा 8 तास 30 मिनिटं. आता 16 तास म्हणजेच 15 तास 60 मिनिटं. त्यामुळे आता आपण वजाबाकी करून याचं उत्तर काढूया. 15 तास 60 मिनिटं वजा 8 तास 30 मिनिटं बरोबर 7 तास 30 मिनिटं. 60 मिनिटं बरोबर 1 तास हे लक्षात आहे ना. त्यामुळे या दोन्ही रीतींमधून आपल्याला उत्तर मिळालं की लीना शाळेत 7 तास 30 मिनिटं इतका वेळ होती. कृती संपण्याचा कालावधी शोधा. उदाहरण 2. एक चित्रपट दुपारी 3:45 वाजता सुरू होतो आणि त्यानंतर 2.5 तासांनी संपतो, तर तो चित्रपट किती वाजता संपेल? जरा समजून घेऊया. आपल्याला पुढील गोष्टी दिल्यात. चित्रपट सुरू होण्याची वेळ, चित्रपटाचा कालावधी आणि चित्रपट कधी संपेल हे विचारलंय. आता सोडवूया. चित्रपट सुरू होण्याची वेळ म्हणजेच दुपारचे 3:45 मिनिटं. चित्रपटाचा कालावधी 2.5 तास म्हणजेच 2 तास 30 मिनिटं. आता हे सोडवताना कोणती क्रिया कराल? बेरीज. अगदी बरोबर. त्यामुळे 3 तास 45 मिनिटं अधिक 2 तास 30 मिनिटं म्हणजेच 5 तास 75 मिनिटं. आता या बेरजेमध्ये बेरीज केल्यानंतर 75 मिनिटं येतात. 75 मिनिटं म्हणजेच 60 मिनिटं अधिक 15 मिनिटं म्हणजेच 1 तास 15 मिनिटं. म्हणूनच आपण 5 तास 75 मिनिट म्हणजेच 6 तास 15 मिनिटं असं लिहू शकतो. याचाच अर्थ चित्रपट 6:15 संपेल. उदाहरण 3. 4 तास 30 मिनिटं आणि 2 तास 50 मिनिटं यांची बेरीज करा. आपण तास आणि मिनिट त्या रकान्यात लिहूयात. 4 तास 30 मिनिट अधिक 2 तास 50 मिनिट या दोन्हीची बेरीज होते 6 तास 80 मिनिटं. आता बेरीज केल्यानंतर 6 तास 80 मिनिटं होतात. 30 अधिक 50 म्हणजेच 80 मिनिटं. पण 80 मिनिट बरोबर 1 तास 20 मिनिटं. आपण 6 तासात 1 तास मिळवू म्हणजे आपली बेरीज येईल 7 तास 20 मिनिट. उदाहरण 4. वजाबाकी करा. 5 तास 10 मिनिट वजा 2 तास 35 मिनिट. आपण हे तास आणि मिनिटाच्या रकान्यात लिहूया. पहिली पायरी. 5 तास 10 मिनिटं वजा 2 तास 35 मिनिटं. इथे 10 मिनिटातून 35 मिनिटं वजा करणं शक्य नाहीये, म्हणून आपण 5 तासातला 1 तास उसना घेऊया. दुसरी पायरी. आपण उसण्या घेतलेल्या 1 तासांची मिनिटं करूया आणि ती मिनिटांच्या रकान्यात लिहूया. म्हणजेच 5 तास 10 मिनिटांचे 4 तास 60 अधिक 10 मिनिटं इतके आपल्याला मिळतील. म्हणजेच 4 तास 70 मिनिटं. आता आपण वजाबाकी करूया. 4 तास 70 मिनिटं वजा 2 तास 35 मिनिटं. आता आपण 4 तास 70 मिनिटांमधून 2 तास 35 मिनिटं सहज वजा करू शकतो. त्यामुळे तिसरी पायरी. 4 तास 70 मिनिटं वजा 2 तास 35 मिनिटं. त्यामुळे उत्तर आलं
2 तास 35 मिनिटं. म्हणजे आपल्याला वजाबाकी मिळेल 2 तास 35 मिनिटं. कृतीचा कालावधी ठरवा. उदाहरण 5. गीता भरतनाट्यम या नृत्याचा सराव सकाळी 2 तास 25 मिनिटं आणि संध्याकाळी 1 तास 45 मिनिटं इतका करते, तर ती नृत्याचा सराव एकूण किती तास करते? आता यामध्ये आपण बेरीज करूया. 2 तास 25 मिनिटं अधिक 1 तास 45 मिनिटं. त्यामुळे उत्तर आलं 3 तास 70 मिनिटं. गीता सकाळ आणि संध्याकाळ मिळवून एकूण 3 तास 70 मिनिटं इतका सराव करते. आता 70 मिनिटं म्हणजे 1 तास 10 मिनिटं. त्यामुळे आता यातला 1 तास आपण 3 तासांमध्ये मिळवूया. म्हणजेच गीता एकूण 4 तास 10 मिनिटं इतका वेळ सराव करते. कृतीचा सुरुवातीचा कालावधी शोधा. उदाहरण 6. एका शाळेची सहल संध्याकाळी 5 वाजता संपली. सहल 6 तास 30 मिनिटं होती, तर सहल किती वाजता सुरू झाली होती? आपल्याला सहल संपण्याची वेळ माहिती आहे, संध्याकाळी 5 वाजता. सहलीचा एकूण कालावधी 6 तास 30 मिनिटं. त्यामुळे सहलीची सुरुवातीची वेळ आता आपण मागे जाऊन मोजूया. संध्याकाळी 5 वाजता म्हणजे 5 तास दुपार नंतरचे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून दुपारी 12 पर्यंत 5 तास. दुपारचे 12 ते सकाळचे 11 यामधला 1 तास. सकाळचे 11 ते सकाळचे 10:30 म्हणजे 30 मिनिटं. त्यामुळे सहलीचा एकूण कालावधी बरोबर 5 तास अधिक 1 तास अधिक 30 मिनिटं. त्यामुळे सुरुवातीची वेळ ही 10:30 वाजता इतकी येईल. त्यामुळे सहल सकाळी 10:30 वाजता सुरू झाली. आपण काय शिकलो? आपण कृतीसाठी लागणारा कालावधी कसा काढायचा हे शिकलो. कृती संपण्याचा कालावधी काढणं, शोधणं हे आपण शिकलो. कृती सुरू होण्याचा कालावधी आपण काढायला शिकलो. स्वाध्याय. बेरीज करा. 4 तास 15 मिनिटं अधिक 2 तास 50 मिनिटं. वजाबाकी करा. 3 तास 10 मिनिटं वजा 2 तास 40 मिनिटं. किती वेळ असेल ते सांगा. सकाळी 5:30 नंतर 3.5 तास. किती वेळ असेल ते सांगा. पहाटे 1 वाजण्यापूर्वी 5 तास. किती वेळ असेल ते सांगा. मध्यरात्रीनंतर 30 मिनिटं. किती वेळ असेल ते सांगा. दुपारी 12:15 पूर्वी 20 मिनिटं.